नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे रोहनला त्याच्या साहेबांनी टर्मिनेशन लेटर दिलेलं असतं आणि ते बघून रोहन त्याच्या साहेबांकडे येतो आणि म्हणतो की सर, हे काय आहे? इमिजिएट टर्मिनेशन लेटर. अहो, आम्ही काय करायचं? दरवर्षी मला ना बेस्ट एम्प्लॉयचा अवॉर्ड मिळतो आणि अचानक टर्मिनेशन. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की मी काही करू शकत नाही रोहन, वरून कंपनीचाच आदेश आहे. तर आता रोहन म्हणतो की आमच्यासाठी तुम्हीच कंपनी आहात, तुम्ही बोला ना कंपनीशी. तर आता मॅनेजर म्हणतो रोहन, मी काही करू शकत नाही. आणि एवढ्यात आता रोहन पुन्हा त्याच्या केबिनमध्ये येताच एक दुसरा एम्प्लॉई येतो. तर रोहन म्हणतो तुझ्या बाबतीतसुद्धा असंच का रो? तर तो एम्प्लॉई म्हणतो हो, काही उपयोग नाही आहे, कंपनीने निर्णयच घेतला, आता दुसरा जॉब शोधावा लागेल आणि माझ्याकडे शेविंगसुद्धा नाही, असे म्हणत त्याचा मित्र तेथून निघून जातो. इकडे आता अंशुमन हा किचनमध्ये येतो. अंशुमनच्या बेडरूममध्ये आता पाणी नसतं, तर जोराने अंशुमन त्याच्या हातातील बॉटल खाली फेकून देतो आणि त्या मेडला म्हणतो की तुला माझ्या रूममध्ये पाणी आणून नाही देता येत का? तर ती मेड म्हणते ठेवलं होतं सर, संपलं असेल. अंशुमन म्हणतो की मग दुसरं नाही ठेवता येत का? आणि रागाने अंशुमन त्या मेडवर धावून जातो. पुन्हा आता अंशुमन फ्रीज उघडतो, पण फ्रीजमध्ये सुद्धा गार पाणी नसतं. आणि पुन्हा भडकत अंशुमन म्हणतो की हे काय, फ्रीजमध्ये सुद्धा गार पाणी नाही आहे. मेडमध्ये ठेवलं होतं, पण सगळेच जण गार पाणी पितात सर. तर अंशुमन म्हणतो त्यात मग माझी चूक आहे का? अंशुमन आता डोक्याला हात लावतो आणि मोठ्याने ओरडत अंशुमन म्हणतो की पाणी संपल्यानंतर दुसरं पाणीसुद्धा तुम्हाला ठेवता येत नाही का? ते कामसुद्धा मीच करायचं आहे का? आणि लगेच आता पुन्हा भडकत अंशुमन म्हणतो इडिएट, आणि लगेच आता तो जार फेकून द्यायला लागताच थंड पाण्याचा ग्लास चिंगी आता तिथे येऊन अंशुमनच्या समोर धरते. चिंगीला बघून आता अंशुमन हा एकटक नजरेने वेगळ्या भावनेने चिंगीकडे बघू लागतो. तर आता चिंगी म्हणते की घरातलं सगळं पाणी संपलं होतं, त्यामुळे या पाण्यामध्ये मी बर्फाचे तुकडे घालून आणलेत, प्या ना, आणि दररोज आता तुमच्या रूममध्ये मी थंड पाणी ठेवीत जाईन. चिंगीचे बोलणे ऐकून आता अंशुमन इम्प्रेस होतो आणि लगेच आता चिंगीने दिलेल्या ग्लासचा अंशुमन किस घेऊन त्यातील थंड पाणी पितो. इकडे आता स्वानंदी ही ऑफिसमधून रस्त्याने येत असते. तर आता खूप उन्हाचा कडाका वाढलेला असतो आणि स्वानंदीला खूप ऊन लागत असतं. तर तेवढ्याच समर त्याच्या गाडीतून तिथे येतो आणि स्वानंदीच्या डोक्यावर छत्री धरतो. ते बघून स्वानंदी म्हणते अरे तुम्ही इथे? तर प्रेमाने समर हा स्वानंदीकडे बघतो आणि लगेच आता समर स्वानंदीला आता एक शाल गिफ्ट देतो. समरने ती विकत घेतलेली असते आणि समर म्हणतो तुमच्यासाठी आणलंय. स्वानंदी खुश होते. स्वानंदी म्हणते पण मी इथे आहे, तुम्हाला कसं कळलं? माझ्यासारखी तुम्हीसुद्धा गुंडगिरी करायला लागलीत की काय? समर म्हणतो नाही नाही, मी मीटिंगला चाललो होतो, तर तेवढ्याच समोरून तुम्ही दिसल्यात. आणि समर म्हणतो की अहो तुम्ही जर स्कार्फ घातला ना, त्या स्कार्फमध्ये तुमचे असे मोठमोठे वटारलेले डोळे मला दिसतात आणि मी चराचर घाबरतो. तर स्वानंदी हसू लागते. स्वानंदी म्हणते की तुम्ही हे एवढं कशासाठी केलं? तर आता समर म्हणतो की तुम्ही नाही का माझ्यासाठी दिवसभर हा काढा तो काढा, हे घ्या ते घ्या, तर मग मी तुमच्यासाठी शाल आणली. आणि आता समर म्हणतो की एवढ्या विनातान्यात फिरण्याची तुम्हाला काय गरज आहे? तुम्ही स्कूटी घेऊन जायचं ना. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की अहो हा माझा कामाचा भाग आहे. समर म्हणतो मान्य आहे, तुमच्या कामाचा भाग आहे, तुमची तब्येत ठीक आहे, तुम्ही आता असंच सांगणार, पण महान व्यक्ती सांगून गेले की सगळ्यात आपण आपल्या शरीराची काळजी घेणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. समर म्हणतो तसेही घरी तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, तेव्हा तुमचीसुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे. तर आता स्वानंदी समरच्या त्या वाक्याने खुश होते. इकडे आता अर्पिताचे बोलणे ऐकून आदिरा जाम आता टेन्शनमध्ये आलेली असते. आता अर्पिताचे बोलणे आदिराला आठवते आणि मंदाकिनी घरात आल्यामुळे काय काय दादाला त्रास होतो हे आता आदिराला आठवतं. आणि इकडे आता आदिरा विचार करत असताना सुष्मिता तिथे येते. तर तेवढ्यात आता मंदाकिनीचा सुष्मिताला फोन येतो आणि सुष्मिता फोन घेताच आता आदिरा म्हणते स्पीकरवर टाक. तर आता तिकडून मंदाकिनी म्हणते की मस्त मजा चालली आहे तुमची नाही का, मी घरात नाही तर तुम्हाला खूप आनंद होतोय आणि वेगवेगळे प्रयोग करतात आणि मी तुमचे सोशल मीडियावरती सगळे फोटो बघितलेत आणि असंच आनंद साजरा करा आणि जगाला ओरडू सांगा की आमची आई घरात नाही आहे म्हणून. ते ऐकताच आता सुष्मिता आणि आदिराला धक्काच बसलेला असतो. काही जरी झालं तरी आई घरी आली पाहिजे हा विचार आता आदिरा करत असते. आणि सुष्मिता म्हणते की हॅलो आई, आदिराबरोबर बोल. आणि सुष्मिता तिचा मोबाईल आदिराकडे देते. तर मंदाकिनी म्हणते गप्प बस, मला नाही तिच्यासोबत बोलायचं, आणि मंदाकिनी फोन कट करते. इकडे आता समर स्वानंदीला नारळ पाणी घेऊन येतो. तर दोघीही एका बाकावर बसत असताना दोघांची डोक्याची टक्कर होते. दोघीही पुन्हा एकमेकांकडे बघून हसू लागतात.
तर आता स्वानंदी म्हणते काय म्हणत होता तुम्ही? समर म्हणतो की तुमची हेल्थ, नोकरी, घरच्यांची सगळी देखभाल आणि एवढ्या तुमच्या आईचा प्रॉब्लेम हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता आणि एवढं करूनही तुम्ही माझ्या तब्येतीची काळजी घेता. तर स्वानंदी म्हणते तुम्ही काळजी करू नका आणि घरच्या जो माणसांचा ट्रेस आहे ना, आई लवकरच घरी जाईल आणि ट्रेस एकदमच निघून जाईल. समर म्हणतो की एवढं सगळं होऊनही रोहन आणि आदिरा एकत्र राहिले ना आणि मला माहिती आहे त्यांच्यातलं नातं अजून घट्ट होईल. आणि इकडे आता नोकरी गेल्यामुळे रोहन हा रस्त्याने येत असतो. तर आता एका ठिकाणी देवीचं मंदिर रोहन बघतो आणि बाईकवरून उतरत देवी आईच्या पाया पडतो आणि म्हणतो की देवी आई तू कसली परीक्षा घेतेस माझी? आणि आता रोहन म्हणतो काही जरी झालं तरी मला घरच्यांना प्लॅनिंग करायचं नाही आणि कशाही परिस्थितीत मला या सगळ्या परिस्थितीशी लढण्याची तू ताकद दे, अशी आता रोहन देवी आईला बोलतो. इकडे आता आदिरा ही इकडे मंदाकिनीला फोन लावू लागते, पण मंदाकिनी आता आदिराचा फोन उचलत नसते आणि तेवढ्यात रागावून कंटाळून आता मंदाकिनी फोन उचलत म्हणते काय झालं ना आता तुझ्या मनासारखं? सारखा तू का फोन करतेस आता? आणि गेली ना मी घर सोडून, आता काय राहिलं? आणि मंदाकिनी म्हणते की मोठ्या भोळेपणाचा आव आणू नको, तुला घराची सत्ता हवी होती ना, राणी बनायचं होतं, झाली की आता तू राणी. आणि आदिरा म्हणते की मला या घराची सत्ता कधीच नको होती आई, हे घर तुमचं आहे आणि ही सत्ता तुम्हीच घ्या. आणि आदिरा म्हणते मी मनापासून तुमची माफी मागते, झालं ते विसरून जा आणि तुम्ही घरी या. आदिरा म्हणते मी तुमची माफी मागते, तुम्ही सांगाल ते करते, पण तुम्ही प्लीज घरी या. मंदाकिनी आता ऐकायला तयारच नसते आणि मंदाकिनी म्हणते की असं म्हणतेस का? मग एक तू काम कर, तुझ्या कुटुंबासमोर माझ्या पायावरती नाक घासून तू माफी माग, तेव्हाच मी घरी येईल. आता ते ऐकून आदिराला धक्का बसतो आणि मंदाकिनी म्हणते मग तरीसुद्धा मी विचार करीन यायचं की नाही यायचं. आणि इकडे आता अर्पिता आदिराची भेट घेऊन घरी येते आणि मलिकाला म्हणते की मॉम तिकडे ना आदिरा खूप खुश आहे, मला नाही वाटत ती घरी येईल की नाही. तर इकडे आता मलिका म्हणते खरं काय आणि खोटं काय हे बघणाऱ्याच्या नजरेत असतं. आता इकडे दुसऱ्या दिवशी आदिरा तिचं आवरून बाहेर येते, तर स्वानंदीचे बाबा हे बाप्पासमोर आता अगरबत्ती लावत असतात. तर तेवढ्यात स्वानंदीचे बाबा म्हणतात अगं आदिरा कुठे चाललीस? तर आता आदिरा पटकन स्वानंदीच्या बाबांच्या पाया पडते आणि म्हणते की बाबा. तर लगेच आता बाबा आशीर्वाद देत म्हणतात सुखी राहा. तर आदिरा म्हणते मी सुखीच आहे बाबा, तुमच्यासारखी फॅमिली असल्यावर मी का सुखी असणार नाही, फक्त आज मी जे करायला चालले ना त्यामध्ये मला सक्सेस मिळो एवढाच आशीर्वाद द्या. पुन्हा आता आदिराच्या डोक्यावर हात ठेवत स्वानंदीचे बाबा तिला आशीर्वाद देतात. आणि एवढ्यात रोहन तिथे येतो आणि स्वानंदीच्या बाबाकडे त्याच्या पगाराचे पैसे देऊ लागतो. तेव्हा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात की अरे रोहन, दरवेळेस तू तुझ्या आईकडे पैसे देतो ना, मग माझ्याकडे कशाला देतो? तर रोहन म्हणतो की आता आई नाही आहे ना, म्हणून घर खर्चाचे पैसे मी तुमच्याकडेच देणार ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात अरे मला नको देऊ, घरची लक्ष्मी आहे ती घरच्या लक्ष्मीकडेच जायला हवी. आणि तेवढ्यात स्वानंदीचे बाबा म्हणतात आदिराकडे दे, ती आपल्या घरची लक्ष्मी आहे. रोहन म्हणतो खरंच बाबा, आणि ते पैसे पगाराचे आता रोहन आदिराकडे देतो. आदिरा ते पैसे घेते आणि तेवढ्यात आदिरा म्हणते की थँक्यू बाबा, ही खरंच मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण ज्या पद्धतीनं आईला एक्सपिरियन्स आहे ना तेवढा एक्सपिरियन्स मला नाही आहे, तेव्हा ही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्याचकडे जायला हवी. आणि लगेच ते पैशाचं पॉकेट देवासमोर ठेवत आता आदिरा म्हणते बाबा येते मी. आता इकडे अर्पिता ही मलिकाला म्हणते की ही स्वानंदीची आई कधी जाते काय माहिती. तर मलिका म्हणते की ती आपल्या घरात राहण्यातच फायदा आहे. तर अर्पिता म्हणते तिचा आवाज ना किती इरिटेट करतो मम्मा. आणि त्याच वेळेस समर आता त्यांच्या रूमच्या बाहेर फोनवर बोलत असतो आणि मलिका अर्पिता ते बघतात. आणि तेवढ्यात आता मलिका अर्पिताला आतमध्ये घेऊन जात म्हणते की आता मी सांगते ना तसं करायचं आप्पी. आणि आता अर्पिता मोठमोठ्याने रडण्याचं नाटक करते. तर तेवढ्या समर तिथे येत म्हणतो अर्पिता अगं काय झालं? तेव्हा आता मलिका म्हणते की अरे काही नाही रे समर, आता आदिराचं वाईट वाटतंय म्हणून तिला रडू येतंय. अर्पिता आदिराला भेटायला गेली होती ना, तर समरला धक्का बसतो आणि रडतच अर्पिता म्हणते दादा अरे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तिची अवस्था अशी असेल म्हणून. आणि लगेच आता समर म्हणतो की अर्पिता असं बोलू नको. तर अर्पिता म्हणते दादा तुला माझ्यावर विश्वास नाही ना, थांब मी तुला पुरावाच दाखवते. आणि तिच्या मोबाईलमध्ये आता आदिरा किचनमध्ये स्वयंपाक करत असल्याचा तो फोटो, तो व्हिडिओ आता अर्पिता ही समरला दाखवते आणि म्हणते दादा बघ, ती आदिराची सासू इकडे आपल्या घरी राहून मजा करते आणि आदिराची तिकडे किती हाल चालले. तर समर म्हणतो मला तर यामध्ये काहीच प्रॉब्लेम वाटत नाही आहे. अर्पिता म्हणते दादा असं काय करतोयस? अर्पिता म्हणते की आपल्याकडे तू स्टाफ वाढवतोय स्वानंदीला त्रास होऊ नये म्हणून दादा, आणि तिकडे एक कुक अरेंज होत नाही आहे का? आणि अर्पिता म्हणते की मुळात अशा वातावरणात तिने वेगळं
वेगळं राहायचा निर्णय घेतला तर आपली आदिरा कुठे चुकली दादा. समर म्हणतो अर्पिता तू चुकीचं बोलू नकोस, मी चुकीच्या गोष्टीला कधीच पाठिंबा देणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या घरी जाण्याच्या अगोदर आदिराला माहिती होती त्या घरची परिस्थिती. समर म्हणतो की तिथे घरातलं काम करावं लागेल हे तिला माहीत होतं, तर केलं तिने घरातलं काम, त्यात कुठे काय बिघडलं. उलट कधीही किचनमध्ये न जाणारी मुलगी आज काहीतरी किचनमध्ये करते हे कौतुकास्पद नाही आहे का. आणि लगेच आता समरने एकाच वेळी मलिका आणि अर्पिताला तोंडावर आपटवलेलं असतं. मलिका म्हणते का आप्पी संसार म्हटलं तर भांड्याला भांडं लागणार आणि या गोष्टी होणार, तुला कळत नाही आहे का. समर म्हणतो अर्पिता आपल्या घरातले संस्कार फॅमिलीला घट्ट जोडून ठेवणाऱ्यातले आहे, तोडणाऱ्यातले नाही. इकडे आता मंदाकिनी ती किचनमध्ये बसलेली असताना चिंगी आता मंदाकिनीला चहा आणून देते. मंदाकिनी खुशी होत म्हणते अरे वा चहा आणला का. आणि एक घोट चहा घेताच मंदाकिनी म्हणते की अरे बापरे तुला चहासुद्धा करता येत नाही का, किती पांचट चहा बनवला आहे. तेवढ्या स्वानंदी तिथे येत म्हणते काय झालं, तर चिंगी म्हणते मॅडम मी दुसरा घेऊन येते. स्वानंदी म्हणते थांब चिंगी तू तुझ्या दुसऱ्या कामाला जा, मी बघते. आणि एवढ्यात आदिरा दरवाजातून तिथे येते. तर आदिराला आता स्वानंदी बघते आणि म्हणते आदिरा एवढ्या सकाळी सकाळी, तर मंदाकिनी आता जाम घाबरते. तिरप्या नजरेने आदिरा मंदाकिनीकडे बघते आणि म्हणते की नंदुताई जरा बोलायचंय. आणि लगेच आदिरा म्हणते की सचिन जरा घरातल्या सगळ्यांना हॉलमध्ये बोलव. इकडे आता समर अर्पिताला सांगत असतो की मी फक्त आपल्या घरातले संस्कार काय आहे अर्पिता हे तुला दाखवून देत असतो. अर्पिता म्हणते की आदिराची अवस्था मी बघितली, तू नाही दादा, आणि मला नाही वाटत आपली आदिरा त्या घरात जास्त दिवस टिकेन. आणि तेवढ्यात आता अर्पिता म्हणते की मला एवढंच वाटतंय की आदिराने या परिस्थितीतून जाता काही वेगळा विचार करायला नको, मला फक्त एवढंच सांगायचंय. तेवढ्यात सचिन तिथे येत म्हणतो सर आदिरा मॅडम आल्यात, तुम्हाला खाली बोलावलंय. आणि त्यानंतर आता सगळेजण खाली येताच आता आदिरा ही सगळ्यांच्या समोर मंदाकिनीच्या पायावरती नाक ठेवून कशी मंदाकिनीची माफी मागते. आणि आता ते सगळं बघून मंदाकिनीला आता घरी जाण्याशिवाय पर्यायच उरलेला नसतो. आणि मंदाकिनी कशी घरी निघून जाते आणि आदिराने माफी मागून मल्लिका आता अर्पिता दोघींना कशी तोंडावर पाडते. आणि आता इकडे आदिरा ही मंदाकिनीला घरी घेऊन जात स्वानंदीचा कसा विजय होतो. प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.